रिझल्ट लागला. माझा पण एका वेळेस असाच रिझल्ट लागलेला. मी म्हटलं 10वीचा रिझल्ट म्हणजे खूप काही असतं, पर्सेंटेजमध्ये खूप काही असतं. रिझल्ट लागला, मला चांगले पर्सेंटेज पडले, वाईट नाही पडले. मेहनत केलेली 6 महिने शेवटचे चांगले पर्सेंटेज पडले, 83% पडले. मी म्हटलं आई शपथ मी खूप काहीतरी प्राप्त केलं. कॉलेजला ॲडमिशन घेतलं, वर्गामध्ये बसलो आणि मी म्हटलं यार मी चांगले क्षेत्र सायन्समध्ये गेलो. मी म्हटलं चांगले पर्सेंटेजवाली मुलं असणार माझ्यासोबत. साला 60%वाले, त्याच्यापेक्षा कमी पर्सेंटेजवाले माझ्यासोबत होते. काय मतलब आहे? नाही मतलब आहे. नंतर सायन्समधून 12वी केली, त्याच्यात पण चांगले पर्सेंटेज पडले. मी आय टी घेतलं. मी म्हटलं यार आता तर माझ्यासोबत टॉपची मुलं असणार. तिथे पण सेम कंडिशन. मित्रा, पर्सेंटेज मॅटर करत नाही, नॉलेज मॅटर करतं. आणि आताच्या याच्यामध्ये तुझ्याकडे जर स्किल असेल तर बाई तुझं आयुष्य एकदम सेट आहे. मित्रा, पर्सेंटेज किती पडले ते बघू नको, तुझ्याकडे स्किल डेव्हलप कर. तुला माहिती आहे 10वीचा रिझल्ट लागला, पास झालायस ना तू, बस आहे भाई. फक्त आता एक काम कर, आता पुढचा जो रिझल्ट आहे 12वीचा तो चांगला काढ आणि आता ना स्किल डेव्हलप करायला चालू कर. तुला माहिती आहे काय काय केल्यानंतर कुठे कुठे काय येते. त्याच्यामुळे हार मानू नको. आणि भाई पर्सेंटेज चांगले पडलेत तुला, खचू नको. आणि अजून याच्यापेक्षा आयुष्य खूप मोठं पडलं आहे. त्याच्यामुळे मेहनत कर आणि आपल्या स्किलवरती काम कर.